विष्णू सहस्रनाम श्लोक 44 श्लोक बघूया. अमृतांशोद्भवो भानुशशबिंदुसरेश्वरः औषधै जगतस्येतुः सत्यधर्मपराक्रमः. 283 नाम बघणार आता आपण. आणि श्लोकातलं पहिलं नाम अमृतांशोद्भवः. ओम अमृतांशोद्भवाय नमः. मध्यमाने पयोनिधावमृतांशोश्चंद्रश्च उद्भवो यस्मात् सह अमृतांशोद्भवः. म्हणजेच समुद्रमंथन करतेवेळी, मध्यमाने म्हटलंय, समुद्रमंथन करतेवेळी पयोनिधौ अमृतांशोः चंद्रश्च, अमृतांशो चंद्राची उत्पत्ती ज्या कारणरूप परमात्म्यापासून, पयोनिधौ म्हटलंय म्हणजे ज्या कारणरूप परमात्म्यापासून झाली होती तो भगवान अमृतांशोद्भव असं म्हटलेलं आहे. अमृतांशू म्हणजे सुधांशू चंद्र, त्याचा उद्भव म्हणजे उत्पत्ती ज्याच्यापासून झाली तो परमात्मा, म्हणून त्या परमात्म्याचं नाम अमृतांशोद्भव. समुद्र मंथनातून देवासुरांनी जे मंथन करून काढले म्हणजे मथित काढले त्यापैकी एक होतं चंद्र. घुसळून काढलेले ते मथित. जसं दह्या दुधामध्ये लोणी नवनीत कसं असतं, आधी अव्यक्त रूपात असतं, पण घुसळून काढलं की ते व्यक्त रूपात आणलं जातं. दह्या दुधामध्ये लोणी असतं म्हणून काढलं जातं, इतर कशात नसतं. असतं म्हणून ते प्रगट होतं. तसं हे विश्व परमात्म्याच्या क्षीरसागरात अव्यक्त रूपाने होतं, ते व्यक्त दशेस आले. अव्यक्ताच्या पृष्ठभागावर जणू व्यक्त नवनीताप्रमाणे ते तरंगत आहे हे विश्व, असाही एक अर्थ केलेला आहे. कारण अमृत म्हणजे जीवन आणि तेच ज्याचे अंश म्हणजे किरण आहे तो अमृतांशू असाही अर्थ केला आहे. विश्व जीवनाला चंद्र म्हणण्याचा हा हेतू आहे. चंद्रामध्ये सतत वृद्धी आणि क्षय चालू असतो. जसा म्हणजे एक कला लोपते दुसरी प्रगटते, तीही लोपून पुन्हा परत नवी येते. याप्रमाणे हे जे विश्व जीवन आहे हे अमृतांशू आहेत, म्हणजेच येते आणि जाते. या विश्वजीवनाचे उत्पत्ती स्थान म्हणजेच कोण, तर अथांग अकुठ जलनिधी म्हणजेच अव्यक्ताक्षर रूप असा तो परमात्मा होय. जीवन अमृत म्हटलं तर मग त्याचा उद्भव परमात्म्यापासून आहेच. तसंच आणखी एक आध्यात्मिक दृष्ट्या अर्थ घेतलेला आहे की मानवाच्या दृष्टीने चंद्र काय, मनाची देवता समजली जाते. जेव्हा आपल्या मनामध्ये सत आणि असत यांचं अंतर्गत सुरासुरांचं म्हणजे सुर आणि असुरांचं जे द्वंद्व असतं त्याप्रमाणे या सत आणि असत यांचं अंतर्गत द्वंद्व चालूच असतं किंवा मंथन सुरू असतं. तेव्हा त्याच्यामधून विवेकरूपी चंद्रमा उदित होतो, म्हणजेच मनाचा विकास होतो. तो अंतर्यामी आत्मरूपी या परमात्म्यापासून होतो, म्हणजेच त्यापासून हा उद्भव होतो. विवेकरूपी चंद्रमाचा उद्भव होतो, उत्पत्ती होते. आणि म्हणून परमात्मा काय आहे, अमृतांशोद्भव असं म्हटलंय. आणखी एक अर्थ केलेला आहे की चंद्र हा प्रकृतीचा देव आहे आणि सूर्य शक्तीची देवता आहे. ज्या उगमापासून प्रकृती म्हणजे क्षेत्र झाले तो अमृतांशोद्भव. कारण भगवंतानी 7व्या अध्यायात म्हटलेलंच आहे, 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये, भूमिरापो नलो वायुः कम्मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा अपरे अमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो येदन धार्यते जगत. म्हणजे ही जी पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार ही जी 8 प्रकारात विभागलेली प्रकृती ती माझीच आहे. ही 8 प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे. आणि दुसरी जी चेतन म्हणजे सचेतन प्रकृती आहे ते सगळं म्हणजे जीवरूप जी परा प्रकृती, सचेतन प्रकृती सुद्धा माझंच रूप आहे असं समज. आणि मग एतत् द्योनिनी भूतानी सर्वाणी त्युपधारय, हे सगळे भूत मात्र या 2 प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत. आणि म्हणून जगाची उत्पत्ती आणि प्रलय या सगळ्याचं मूळ कारण कोण आहे, तर मीच आहे असं भगवंतानी म्हटलेलंच आहे. अशा प्रकारे म्हणून चंद्र ही प्रकृतीचा देव आणि या
ज्याच्या उगमापासून प्रकृती म्हणजे हे क्षेत्र झालेलं आहे तो अमृतांशुद्भव, म्हणून त्याचं एक नाम हे घेतलेलं आहे. विष्णू सहस्रनाम श्लोक 44 बघतो आपण. आणि 284 नामक्रमाप्रमाणे भानुः. ओम भानवे नमः. भातीति भानुः तमेव भान्तमनुभाति सर्वम, असं कठोपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे. कसा आहे तो तर स्वयंप्रकाशी आहे. भाती म्हटलं आहे, म्हणजे भाती म्हणजे स्वयंप्रकाशी, म्हणजेच तो स्वयंप्रकाशामुळे सर्वत्र भासतं. त्या स्वयंप्रकाशामुळे सर्व भासतं, प्रकाशित होतं. तो प्रकाशक आहे, म्हणून त्याच्या चित्प्रकाशानं सारं विश्व प्रकाशमान होतं. म्हणून त्याचं एक नाम भानुः असं आहे. स्थूल सूर्याचं तेज त्याच्यामुळे आहे, आणि हा चित्सूर्य विश्वभानू आहे. म्हणून परमात्मा तेजाला सूर्यकोटी समप्रभ असं म्हटलं जातं. गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये विश्वरूपाच्या तेजाचं वर्णन करताना संजय वर्णन करतोय. अर्जुनाबरोबर संजयाला सुद्धा विश्वरूप दर्शन झालेलं आहे, म्हणून संजय वर्णन करतोय की दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भास सदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. आकाशामध्ये, दिवी म्हणजे आकाशात, हजारो सूर्य सहस्रस्य म्हटलं, हजारो सूर्य, हजारो भानू उगवले असता तो प्रकाशही या विश्वभानू परमात्म्याच्या प्रकाशाइतका कदाचित होईल. सदृशी सात म्हटलं आहे, स्यात. यदि भास सदृशी स्यात म्हणजे या परमात्म्याच्या प्रकाशाइतका कदाचित होईल किंवा होणारही नाही, म्हणजेच होणार नाही, हाच महत्त्वाचा अर्थ. सूर्यकोटी समप्रभ म्हणताना सहस्र, लक्ष, कोटी संख्या तिथे अकिंचित करच आहे. आत्मतेजाची बरोबरी कोणतेही जड तेज करूच शकत नाही. खरोखर ते कसं आहे, निरुपम आहे, अनुपम आहे, अप्रतिम आहे. भौतिक सूर्य जो आहे हा भूलोक, अंतरिक्षलोक, नक्षत्रलोक सर्वांचं प्रकाशन करतो, म्हणून त्याची उपमा चित्सूर्याला दिली जाते. गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये सुद्धा म्हटलं आहे की यथा प्रकाशयत्येक कृत्स्नलोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. हे भारत, हे अर्जुना, भगवंत सांगतात ते की यथा ज्याप्रमाणे एकः रविः एकच सूर्य इमं कृत्स्नं लोकम या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशयती प्रकाशित करतो, त्याप्रमाणे एकच आत्मा, क्षेत्री म्हणजे आत्मा, एकच आत्मा कृत्स्नं क्षेत्रम संपूर्ण क्षेत्राला प्रकाशयती प्रकाशित करतो असं म्हटलेलं आहे. परंतु वस्तुतः जो सूर्य आहे तो कृत्स्नम म्हणजे संपूर्ण प्रकाशक नाहीच. तो केवळ पृष्ठभागच प्रकाशित करतो, तोही संपूर्ण नाही. जेवढा तदभिमुख आहे, त्याच्या समोर जेवढं काही आहे तेवढंच तो प्रकाशित करतो. अशा अर्थाने सूर्यासारखा हा अकृत्स्न प्रकाशक भानू नाही परमात्मा, म्हणून तो अभानू असं सुद्धा म्हटलं जातो. कारण कुठे कुठे अभानुः असा सुद्धा पाडवेद केला आहे. परमात्म्याहून अधिक प्रकाशक, कृत्स्न प्रकाशक कोणीही नाही. तो स्वयंप्रकाशी सूर्यरूपानी सूर्यमालेच्या मध्यवर्ती राहून सर्व जगतावर आपल्या प्रकाशाच्या साह्याने कृपा करतो. सूर्याला सुद्धा तेज देणारा हा परमात्माच होय. म्हणून यदादित्यगतं तेजो जगद्भासयते अखिलम हे पुन्हा पुन्हा आपण 15व्या अध्यायातला श्लोक बघितलेला आहे की त्या सूर्याला सुद्धा तेज देणारा हाच आहे. सुबोध ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा भगवंतांनी 15व्या अध्यायात म्हटलेलं 18व्या श्लोकात की जे आपण करीत असे प्रकाशमान. स्वतःला जो स्वयंप्रकाशी म्हणून म्हटलेला आहे की स्वतःला जो प्रकाशित करतो म्हणून स्वयंप्रकाशी आहे. विश्व हे प्रकाशते प्रखर तेजस्वी ते तत्व सर्व भूतमात्रांचे सत्व. ते तत्व सर्व भूतमात्रांचे सत्व. चंद्र सूर्याचे प्रकाशत्व ज्याच्या तेजे त्या आत्मतत्वाच्याही प्रकाशे पडती चंद्र सूर्याचे कवडसे. जे जे तेजाळ प्रकाशे तेज तेथे ब्रह्माचे. असं वर्णन सुबोध ज्ञानेश्वरी सुद्धा आलेलं आहे. म्हणजे जे जे काही तेजाळ आहे, प्रकाशत आहे, ते सगळं या परब्रह्माचं तेज
म्हणूनच आहे अशा अर्थाने. विश्व हे प्रकाशते प्रखर तेजस्वी ते तत्व, सर्व भूतमात्रांचे सत्व, चंद्र सूर्याचे प्रकाशत्व आणि ज्याच्या तेजे. हे पुन्हा पुन्हा म्हटलंय. असा हा भानू सर्व आपल्या चित्प्रकाशाने सर्व विश्वाला प्रकाशमान करतो. तमेव भांतम अनुभाती सर्वम. हे जे सुरुवातीला म्हटलंय कठोपनिषदामध्ये ते याच अर्थाने असा तो भानुः या संज्ञेने संबोधला जातो. श्लोक 44. 285 नाम बघता आपण. शशबिंदुः. ओम शशबिंदवे नमः. शश इव बिंदुर्लांछनमस्येति शशबिंदुश्चंद्रः तद्वत् प्रजाः पुष्णातीति शशबिंदुः. असं वर्णन भाष्यात केलेलं आहे शंकराचार्यांनी. पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. गीतेच्या 15व्या अध्यायात सुद्धा 13व्या श्लोकात म्हटलं आहे भगवत वचनानुसार. भगवान कसा आहे? रसस्वरूप चंद्रमा होऊन सर्व औषधींचं पोषण करतो. म्हणून त्याला शशबिंदू ही संज्ञा दिली आहे ती यासाठी असेल. म्हणजेच चंद्र हा विश्वचंद्र आहे. शशबिंदू नामाने प्रकाश्य विश्व असा अर्थ घेतला तर मग विश्वरूप प्रकाश्य आहे. जे जे चित्त तेजाने चेतते प्रकाशित होते ते सारे चित्त होय. चंद्ररूप होय. शुचिता, प्रांजलता, प्रेमळता इत्यादी मनोज्ञ गुण हे चंद्रतत्व होय. शारीरिक आणि आंतरिक श्रीगुण प्रगटतो तेथे चंद्रतत्व ओळखावे असं वर्णनसुद्धा आलेलं आहे. आपण जे सुरुवातीला बघितलं की शश इव बिंदुर लांछनमस्येति, भाष्यात जे म्हटलं ते शशबिंदू म्हणजे शश म्हणजे ससा, लांछन म्हणजे चिन्ह असलेला तो चंद्रमा. तो जसा वनस्पतींचं पोषण करतो तसा हा परमात्मा त्याला सुद्धा त्या चंद्रालाही प्रकाशित करणारा, शीतलता देणारा, तेज देणारा परमात्माच होय. म्हणून त्याचं एक नाम शशबिंदू असं म्हटलं आहे. चंद्रमा समान हा साऱ्या विश्वप्रजेचे पोषण करतो. जसं चंद्रमा पुष्णामी चौषधी सर्वा म्हटलेलं आहे. म्हणजे औषधींचं वनस्पती, ज्या औषधी वनस्पती त्यांचं पोषण चंद्रमा करतो. पण या चंद्रमालाही तेज देणारा आणि सर्व प्रजेचे विश्वप्रजेचं पोषण करणारा कोण आहे? तर हाच परमात्मा होय. याआधी आपण चंद्रांशू आणि भास्कर द्युती असे 2 नामं बघितली आहेत. 2 सूर्य चंद्राची गुणवाचक नामं भगवंताला दिलेली आहेत. तिथे कोणती? तर भास्कर द्युती आणि नंतर म्हटलेलं आहे, आधी पुढेचं म्हटलं आहे भानुः. चंद्राची गुणवाचक नामे भगवंताला दिली कशासाठी? तर इथेही आता चंद्रांश बघितलं आहे आणि शशबिंदू बघितलेलं आहे. ही दोन्ही पण चंद्राची जी गुणवाचक नाम आहे ती भगवंताला दिली आहे. सूर्य पराक्रमाची देवता आहे. तर चंद्र कसा आहे? सौंदर्याची मूर्ती आहे, देवता आहे. शारीरिक आंतरिक असा उभयविध ओजो गुण जिथे जिथे प्रकाटतो तिथे सूर्यतत्व जाणावे. ओज गुण जिथे असेल तिथे, आणि जिथे जिथे शारीरिक आंतरिक श्रीगुण प्रगटतं तेथे चंद्रतत्व ओळखावे. मानवी जीवन या 2 तत्वांनी पूर्ण होतं. त्यात प्रधान आणि गौण असा भेद नाही आहे. ज्याच्या ठाई ओज आणि श्री 100% प्रगटतात तो पूर्णावतार होय, तोच पुरुषोत्तम होय. शशबिंदू म्हणजे चंद्र जसा सशाच्या आकाराचा कलंक, लांछन किंवा बिंदू म्हणा आपल्याला चंद्रावर दिसतं. सशाच्या आकाराचा एखादा कलंक किंवा लांछन ज्याला म्हणता येईल किंवा एखादं चिन्ह किंवा बिंदू असं त्या चंद्रावर आपल्याला दिसतं. तरीसुद्धा त्या चंद्राचं सौंदर्य जराही कमी होत नाही. असं असून सुद्धा, हा डाग दिसत असून सुद्धा त्याच्या सौंदर्याला ते शोभून दिसतं. चंद्राच्या स्वरूपात स्वतः भगवान विष्णूही साऱ्या जगताचे पोषण करतात. सोमरूपाने आल्हाद देतात, शीतलताही देतात. म्हणून त्यांचं एक नाम शशबिंदू असे दिलेले असावे. पुढचं नाम पुढे बघूया. श्लोक 44. 286 नाम बघता आपण. सुरेश्वरः. ओम सुरेश्वराय नमः. सुराणां देवानां शोभनदातॄणां च ईश्वरः सुरेश्वरः. सुर म्हणजे देवतांचा आणि शोभनदातॄणां म्हटलंय भाष्यामध्ये.
शुभदातांचे जे ईश्वर ते कोण आहे? सुरेश्वर. सुखम रांती ददती इति सुराः तेषाम ईश्वर प्रभू सह सुरेश्वर अशी व्याख्या केलेली आहे. सुखम रांती ददाती म्हणजे जे सुख देतात, आणि सुर आणि त्या सुरात श्रेष्ठ तो सुरेश्वर. सद्गुण कसे असतात? सुखाला कारण होतात. अवगुण नेहमी दुःखाला कारणीभूत होतात. सद्गुण म्हणजे हेच सुर म्हणावे. सु म्हणजे संपत्ती, दैवी संपत्ती म्हणजे सद्गुण. र म्हणजे देणारा, रांती म्हटलेला आहे ना, र म्हणजे देणारा, तो सुर अशी सुद्धा शब्दाची फोड केलेली आहे. सर्व सुख कसं सारखं नसतं, काही आभासिक असतं, पण जे खरे सुख ते घ्यायचे. ज्याचा परिणाम सुखावह ते खरे सुख म्हणायचे, आणि ज्याचा परिणाम वरवर सुखकारक वाटतो पण मुळात ते कसं असतं? दुःख देणारेही असतं, दुःखकारक सुद्धा असतं. दिसताना दिसतं सुखकारक, पण मुळात ते दुःखकारक असतं. अभ्यासाद् रमते यत्र दुःखान्तैच निगच्छति यत् तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 36 आणि 37 श्लोकामध्ये सात्विक सुख कोणतं, राजस सुख कोणतं आणि तामस सुख कोणतं याचं सगळं वर्णन केलेलं आहे. तर सात्विक सुखात सांगितलं आहे की अभ्यासात रमते यत्र दुःखांतैच निगच्छति, म्हणजे भजन, ध्यान, सेवा इत्यादीच्या अभ्यासामध्ये रमतो, आणि ज्यामुळे दुःखांतमच निगच्छति म्हणजे दुःख नाहीसे होते. ते सुख आरंभी जरी कसं वाटतं, कष्टदायक असतं. यत् तदग्रे विषमिव, ते सुख आरंभी जरी कष्टदायक असलं, विषाप्रमाणे म्हणजे करायला कठीण वाटून त्रासदायक दुःखदायक वाटलं तरीसुद्धा तत्सुखम सात्विकम प्रोक्तम, ते परिणामी कसं असतं? परमात्मविषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारं असतं, आणि म्हणून त्याला सात्विक सुख असं म्हटलेलं आहे. आत्मबुद्धी प्रसादजम म्हटले जे आहे ते यासाठी की परमात्मा विषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारं असल्यामुळेच हे सुख कसं आहे? सात्विक म्हटलं गेलेलं आहे. कारण त्यामध्ये सद्गुण वाढतात. दैवी संपत्ती गुणांची वृद्धी झाल्यामुळे मग शुभदाता परमात्मा आपणावरही मग सतत आनंदाचा, समाधानाचा, तृप्तीचा वर्षाव करीत असतो. आणि आपल्यातले सद्गुण वाढले, दैवी संपत्तीकडे जाणारा विचार, विवेक आपला वाढत गेला की आपल्या गुणांची वृद्धी होत जाते. आणि मग शुभदाता जो आहे परमात्मा, सुखम रांती ददती असं जे म्हटलेलं आहे की शुभदाता परमात्मा आपणावर सतत आनंदाचा, समाधानाचा, तृप्तीचा असा वर्षाव करीत असतो. ज्याला त्याचा अनुभव येतो तोच त्या सर्वामध्ये नाहून निघतो, आणि ती अनुभूतीच अवर्णनीय आहे. हा सुरेश्वर म्हणून शुभदातांचा ईश्वर म्हटलेला आहे. उदार दाता म्हटलेला आहे. दानी व्यक्तींच्या दातृत्वाला कधीही मोजता येत नाही, काही त्याला सीमा नसते. जे दानी व्यक्ती असते त्यांच्या दातृत्वाला सीमा नसते, असीम असं त्यांचं दातृत्व असतं. सद्गुणी व्यक्तींना सद्गुण वृद्धीसाठी सतत हा प्रेरणा देत असतो, त्यांच्याकडून सतत करावून घेतो. मग मी देह नसून नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव आत्मा आहे असं भान जसजसं या साधकाला, या भक्ताला, या सद्गुणी व्यक्तींना, सात्विक वृत्तीच्या लोकांना होत जातं, तसतसं सुख म्हणजे दुःख निवृत्ती रूप निजानुभव माणसाला होत असतो. परमसुखाचा स्वामी तो सर्वांचा आत्मा परमात्मा होय, म्हणूनच तो सुरेश्वर होय. सर्व सुखाचं सागर बाप रखमा देवीवर हा जो अनुभव संत सांगतात ते यासाठीच. वृत्ती सर्व कामनांमधून विरक्त होऊन त्या परमसुखाच्याच ठाई मग लीन होत गेली की हा अनुभव नक्कीच येत असेल. आपण संसारी सुद्धा बरेचदा हा अनुभव घेतो, पण पुन्हा आपली वृत्ती कशी असते? चंचल असते, विचलित होणारी असते. यालाच मोहिनी म्हणतात. मायेमुळे तोच सर्वदा आनंद निधान आहे हे कळतही नाही आपल्याला. या श्लोकार्धामध्ये म्हणजे 44व्या श्लोकामध्ये सुरेश्वरच्या आधी समुद्र, चंद्र, सूर्य, अमृत, मोहिनी रूपधारी असे सुरेश्वर, विष्णू अशी बरीच पात्रे गोळा झालेली आहेत. या मोहिनीने असुरांना वंचित करून सुरांना
अमृत लाभ करून दिलेला आहे. ही कथा, पुराण कथा आपल्याला माहिती आहे. समुद्र मंथनाच्या वेळेस अमृत निघालं, त्यावेळेस असुरांच्या हाती ते पडू नये म्हणून मोहिनीचं रूप घेऊन भगवंतानी ते फक्त सुरांना वाटलेलं आहे. अशा अर्थाने असुरांना त्यापासून वंचित केलं, म्हणून सुरांना अमृतलाभ झाला किंवा अमृतलाभ करून दिला. जे जे विषय सुख मोहिनीला भुलले आहेत, जे जे अशा विषय सुखाला भुलतात, मोहिनीला भुलतात, ते असुर आत्मसुखामृताला सुद्धा मुक्तात. हेच भगवंताचं काय आहे, मोहिनी रूप होय. आणि जो भगवंताला बसतो तो सूर्य मोहिनीला न भुलता, जो भगवंताला बसतो तो सुरमोहिनीला न भुलता अमृतत्वाय कल्पते. त्याच अमृतत्वाची, त्या अक्षर परब्रह्माच्याच प्राप्तीची इच्छा करतात आणि त्यातच त्यांना निजसुख मिळत जातं, आत्मसुख मिळत जातं, मोक्षप्राप्तीचा आनंद मिळत जातो. तेच त्यांचं निधान होय. श्लोक 44. 287 नाम बघते आपण. औषधम. ओम औषधाय नमः. संसार रोग भेषजत्वात औषधम. संसार रोगाचं औषध तो परमात्मा होय, म्हणून औषधम ही संज्ञा त्याला दिलेली आहे. औषधम म्हणजे रोगहर द्रव्य. जे जे रोगहरण करते ते सारे औषधच होय. नास्ति मूलमनौषधम असं म्हटलंय. म्हणजे असं कोणतीही वनस्पती नाही की ज्याचे मूळ, ज्यामध्ये औषधी गुण नाही. असंख्य रोग, असंख्य औषधे, काही विषारी वनस्पती आहेत, पण बहुतेक वेळा काही वनस्पती या औषधीयुक्तच असतात. त्याचे कुठल्या ना कुठल्या रोगावरती उपचार होण्यासाठी मुळाचा उपयोग होतोच. असंख्य रोग, असंख्य औषधे त्यावर आहेत. एक रोगमूल शोधलं जातं आणि मग त्यावर मूलोपचार केला जातो. तसं हे संसारातील सर्व तापदायक व्याधी, दुःखांवरील त्वरित दुःखहारक अशी दिव्य औषधी कोण, तर श्री नारायणच आहे. शारीरिक व्याधी मनाच्या विसंगतीतून उत्पन्न होतात. मनुष्याचा अहंभाव पूर्ण शरणागत होतो, तेव्हा भक्तांच्या शारीरिक दुःखाचेही श्री नारायण खरोखरच प्रत्यक्ष औषधी होऊन व्याधी दूर करतो भक्तांच्या. सर्व रोगांचं मूळ काय आहे? अज्ञान. अज्ञान म्हणजे कळलं नाही किंवा कळूनही उमगलं नाही, त्याला आपण अज्ञान म्हणतो. तसं वागलं नाही तर चुकीचा मग आहार विहार मनुष्य करू लागतो आणि मग व्याधींना आमंत्रण देतो. त्यावर विविध औषधांचा मग मारा सुरू होतो. पण त्याचं मूळ शोधलं तर व्याधी लवकर बरी होते. तसे तत्वता ज्ञान भक्ताला झाले तर सहस्रावधी रोगांवर एकच मूलोपचार आहे आणि तो म्हणजे अमृत सिंधू परमात्मा होय. त्याचे मुखी नाम, त्याचा ध्यास, त्याचे ध्येय असेल तर तो या भवरोगातून मुक्त करतो. आणि असं मुक्त करणारं ते औषध म्हणजे श्री भगवान विष्णूच होय. औषध म्हणजे केवळ रोगहर द्रव्य नसतं, तर औषधवत हित मित नियमित त्याचं सेवन हेच रोगनिवारण होय. तोच संसार तापाने ग्रस्त भक्तांचा भवरोग मुक्त त्वरित करतो आणि त्यांना हित मित नियमित आणि सेवन कशाचं करायला हवं, कुठलं ध्येय ठेवायला हवं, याचा बरोबर त्यांना मार्ग दाखवत जातो. जो खरोखर भक्त असेल तर, श्रेष्ठ भक्त ज्याला म्हणता येईल, किंवा त्यांनी घालून दिलेल्या, भगवंतांनी घालून दिलेल्या मार्गावरून जाणारा भक्त असेल, भगवंतावर ज्याची दृढ श्रद्धा असेल, त्या भक्ताला तो योग्य असं मार्गदर्शन करत होतो आणि मग औषधवत हित मित नियमित असं त्याच्याकडनं करवून घेतो. म्हणून भगवंताला औषध असं एक नाम दिलेलं आहे श्री विष्णूंचं, ते विष्णूंना. श्लोक 44. 288 नाम बघतो आपण. जगतस्सेतुः. ओम जगतस्सेतवे नमः. जगतां समुत्तारण हेतुत्वात् संभेद कारणत्वात् वा सेतुवत् वर्णाश्रमादीनां जगतस्सेतुः. सेतू म्हणजे बांध, पूल. परमेश्वर या संसारातून पार करण्यासाठी स्वतः असा बंध आहे की साधक त्यावरून अनंताच्या प्रदेशात जाऊ शकतो. सर्व वर्णाश्रमादींना प्रेमपूर्वक बांधून ठेवणारा, म्हणूनही भगवंताचं नाम जगतच सेतू म्हणजे जगताचा सेतू आहे
पूल आहे, म्हणून जगतच सेतू नाम आहे. लोक बिखरून म्हणजे इकडे तिकडे विखरून ज्याला म्हणता येईल, किंवा अलग अलग होऊ नये, फुटून जाऊ नयेत म्हणून त्यांना एकत्र धरून ठेवणारा जणू बांध आहे, पूल आहे. जणू काही प्रेमाने सुद्धा एकत्र सर्वांना बांधून ठेवणारा, सगळ्यांमध्ये असणारं एकतत्व म्हणजे जणू तोच आहे, आणि म्हणून जणू काही सर्वांना बांधून ठेवणारा पूल तोच आहे असंही श्रुती म्हणते. आता हा बांध कोणता, ही पाळ कोणती? कोणी म्हणतात काम हैतुकम, काम प्रेरणेने टिकून आहे. जीवाचे एकमेकांशी संबंध कशाने आहेत, तर काममूलक आहेत. परस्परांशी संबंध कामपूर्तीसाठी सगळे एकमेकांना धरून ठेवतात. दुसरं कोणी म्हणतात अर्थ हैतुकम, कोणी व्यवहाराच्या मुळाशी अर्थ म्हणजे पैसा आहे, आणि म्हणून हे एक कारण आहे, हा एक हेतू आहे की सगळे एकमेकांना धरून आहेत पैशाने. तुमची कामपूर्ती ही अर्थाधीन आहे, पैशावर अवलंबून आहे, आणि धर्मपूर्ती ही तदधीनच होय. म्हणून जग अर्थमूल आहे, अर्थप्रधान आहे, अर्थच त्याचा सेतू आहे असं म्हटलं जातं. कित्येक धर्मवादी म्हणतात धर्मच जगाचा हेतू आहे, कारण काही म्हणतात की अर्थ आहे आणि अर्थच सगळ्याचा हेतू आहे, सेतू आहे, हेतू आहे, दोन्ही पण अर्थाने. कित्येक धर्मवादी म्हणतात की धर्मच जगताचा हेतू आहे, अर्थ काम या फक्त प्रेरणा नाहीत असं नव्हे, तर त्या प्रबलही आहेत, पण त्या नियामक नाहीत, शाश्वत नाहीत. काय तर अर्थ आणि काम या प्रेरणा नियामक नाहीत, शाश्वत नाहीत, पण प्रबल आहेत. जगामध्ये जे महान थोर श्रेष्ठ होऊन गेलेत ते कामाढ्य व अर्थाढ्य नव्हते, तर त्यांनी अर्थकामांना तिलांजली दिली आणि धर्मप्रवण मुनी होत असे ते. त्यांच्याच चरणी सेठ, सावकार, राजे नतमस्तक होत असत. धर्मच लोकांना एकत्र टिकून ठेवणारा, धरून ठेवणारा बांध होय, सेतू होय. धर्म नसेल तर आई मुलाला, मुलगा आईला पोसणार नाही, तोही एक धर्मच आहे. मातेचा धर्म, पुत्राचा धर्म, समर्थ असमर्थाला जगू देणार नाही. जीवनाचा हेतू नि जगाचा सेतू धर्मच आहे. वस्तुतः धर्म, अर्थ, काम तिन्ही पुरुषार्थच आहेत. त्यामुळे ते तिन्ही जगाला बांधून ठेवणारे सेतूच होय. जगतच सेतू. भारा एकाने बांधला जात नाही, त्याला 2 किंवा 3 बांधावे लागतात, तेव्हा कुठे भारा बांधला जातो. जीवनाचा भारा असाच आहे, अनेक बंधांनी सुबद्ध झालेला आहे. जीवनाला तो सुटू देत नाही, फुटू देत नाही, हे खरं, पण या तिन्हीचा आश्रय म्हणजे धर्म, अर्थ, काम या तिन्हीचा आश्रय म्हणजे पुरुषार्थाचा आश्रय स्वतः कोण आहे, तो पुरुष म्हणजेच आत्मा, आणि अनंत तो गत्वा, तो परमात्माच आहे. आणि मग धर्म जो सांगतोय, धर्मस्वरूपच जो आहे असा तो परमात्माच होय. हाच या जगताचा सेतू होय, आणि म्हणून तो उत्तारण साधन पूल होय, आणि म्हणून तो मोक्षस्वरूप, मोक्षदाताही आहे असं म्हटलं गेलेलं आहे. जगतच सेतू या नामाचा हा एक अर्थ आपण बघितला आता. श्लोक 44 289 नाम बघतो आपण. सत्य धर्म पराक्रम. ओम सत्य धर्म पराक्रमाय नमः. सत्य अवितथा धर्म ज्ञानादयो गुणः पराक्रमश्च यस्य सह सत्य धर्म पराक्रमः. आदि शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे की ज्यांचे धर्म ज्ञानादी गुण कसे आहेत, सत्य आहेत, मिथ्या नाही. सत्य अवितथा धर्म आणि ज्ञानादयो गुणः म्हटलंय पराक्रमश्च. ज्यांचे धर्म ज्ञानादी गुण सत्य आहे, मिथ्या नाही, तो भगवंत सत्य पराक्रम होय. सत्य धर्म हा स्वरूपतःच कसा आहे, अपराजेय आहे, त्याला पराजय माहीत नाही. त्यामुळे त्याचा विरोध करणारा प्रत्येकच पराजित झाल्याशिवाय राहावायचाच नाही. जो त्याला विरोध करतो त्याला अपयश येणारच, तो पराजित होणारच. अशी ही सत्याची सत्ता आहे. सत्याची सत्ता म्हणजे सत्य धर्म होय. जगात एक सत्याची सत्ता चालते, असत्याची सत्ता असूच शकत नाही. सत्यमेव जयते न अनृतम. अनृतम जे म्हणतात ते यासाठी की सत्याचाच नेहमी जय, अनृताचा म्हणजे खोटेपणाचा, असत्याचा कधीही विजय होत नाही. हे आपण म्हणतो, वाचतो, ऐकतो. परमेश्वर नेहमीच सत्य व धर्म, पवित्रता यांच्या स्थापने करता असत्य आणि अधर्माशी झुंज घेतो आणि ते नष्ट करतो. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणून
भगवंत अवतार घेतात. जेव्हा जेव्हा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, आणि तेव्हा तेव्हा तदात्मानं सृजाम्यहम, मी त्याच वेळेस धर्माला जेव्हा ग्लानी येते तेव्हा तो धर्म सुप्रतिष्ठित करण्यासाठी, धर्म सुप्रतिष्ठ करण्यासाठी अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम, धर्माला सुप्रतिष्ठित करण्यासाठी आणि अधर्माला दूर करण्यासाठी मी अवतार घेतो, असं भगवंतांनी गीतेच्या 4थ्या अध्यायात सांगूनच ठेवलेलं आहे. असत्याने वागणारे अधार्मिक दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचा अति सुळसुळाट झाला की त्यांना शासन करायला मी सत्याच्या बाजूने त्यांच्याजवळ उभा राहतो, सज्जनांचं रक्षण करतो, म्हणजेच असत्य आणि अधर्माशी झुंज घेतो, ते नष्ट करतो. म्हणजेच काय? वेद, उपनिषदे, गीता, मनुस्मृती, भागवत इत्यादी वाङ्मय कसं आहे? धर्म होय. परमेश्वराने धर्मसंस्थापनासाठी असंख्य गृहस्थाश्रम सत्पुरुषांसह वेळोवेळी अवतार घेऊन जो अधर्माचा पाडाव केला आणि धर्माची स्थापना केली भगवंतानी, आणि दुष्टांवर शासन करून सज्जनांना सत्तेवर आणलं, धर्मनिष्ठ सज्जनांना सत्तेवर आणलं. तो सगळा उद्योग म्हणजेच काय? परमेश्वराचा पराक्रम होय. ईश्वरी पराक्रमाचे धर्मसंस्थापनाचे पोवाडे म्हणजे पुराण होत. ईश्वराचे 9च अवतार झाले आहेत. खरं म्हणजे नवनव अवतार होत आले आहेत आणि होतच राहणार आहेत. परमात्मा हा असा नवावतार आहे. नवाची ही खुबी दशमावतारात नाही, शतमध्ये नाही किंवा दशशतमध्ये सुद्धा नाही. नवाची खुबी दशमावतारात नाही, शतमध्ये नाही, दशशतमध्ये सुद्धा नाही, नव्हे तर कोणत्याच संख्येत नाही. तो नित्य नवावतार आहे, नवनवावतार आहे, जो सत्य आणि धर्म यांचे करता पराक्रम स्वरूप, सामर्थ्य स्वरूप झाला आहे असा, किंवा जो स्वतःच साक्षात सत्य, धर्म आणि पराक्रम आहे असा हा. म्हणून भगवंताचं एक नाव सत्य धर्म पराक्रम असं आहे.